नमस्कार मंडळी, आज आपण बघूया छोले मसाला रेसिपी. खूपच टेस्टी आणि चवदार लागणारी आणि भन्नाट रेसिपी आहे. कोणालाही जमेल, जे पहिल्यांदा बनवत असाल त्यांनासुद्धा जमेल अशी तर्रीबाज आपली छोले मसाला रेसिपी. 20 माणसाला पुरेल एवढी रेसिपी तुमच्यासोबत मी दाखवणार आहे, शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यासाठी चणे अर्धा किलो चणे घेतलेले आहे. काबुली चणे हे रात्रभर भिजत टाकलेले आहेत. स्वच्छ धुवून तुम्ही बघू शकता किती छान असे फुललेले आहेत. आता आपण हे कुकरमध्ये टाकून घेऊया आणि चणे बुडेल एवढं आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. सर्व चणे यामध्ये टाकून घेऊया म्हणजे मोकळे असे शिजले पाहिजेत कुकरमध्ये. आता सर्व चणे यामध्ये टाकून दिलेले आहेत आणि चणे बुडेल एवढं मी यामध्ये पाणी टाकते. तुम्ही आधी गरम पाणी करून घेतलं तरी चालेल. आता सर्व यामध्ये पाणी टाकून देऊया आणि कुकरचा आपल्याला 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून देऊया म्हणजे चण्यामध्ये मीठ असं छान आतमध्ये जाईल आणि चणे चवदार लागतील. आणि आता हे मिक्स करून घेऊया मीठ टाकल्यानंतर आपण आणि 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे आपल्याला. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. इकडे मी टोमॅटो कापून घेतलेला आहे, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे आणि कांदासुद्धा लागणार आहे आपल्याला. कांदे घेतलेले आहे अर्धा किलो आणि टोमॅटोसुद्धा अर्धा किलो घेतले आहे आणि 1 वाटी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. आता याची सर्व आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे वेगवेगळी. आधी कांद्याची पेस्ट करून घेऊया आपण. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न टाकता आपल्याला ही सर्व पेस्ट करून घ्यायची आहेत. कांद्याची पेस्ट करून झालेली आहे, एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि इकडे टोमॅटोची सुद्धा पेस्ट केलेली आहे, ती दुसऱ्या भांड्यामध्ये काढलेली आहे आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरचीची पेस्ट वेगळी केलेली आहे आणि लसूण पेस्ट केलेली आहे. सर्व पेस्ट वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत. आता इकडे पातेल्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेल टाकलेलं आहे अर्धा पाव म्हणजेच 225 ग्रॅम तेल यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडू द्यायची आहे आपल्याला आणि नंतर त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. जिरं टाकलेलं आहे. जिरं छान फुलू द्यायचं आहे आणि नंतर आपण लसूण पेस्ट यामध्ये टाकून घेऊया. लसूण छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. आणि आता आपण कढीपत्ता आणि हिरवी मिरची जी पेस्ट केली होती ती सर्व पेस्ट यामध्ये टाकून देऊया आणि ही सुद्धा या कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतून घेऊया. सर्व साहित्य आपण कच्चंच वापरलेलं आहे, त्यामुळे छान असं कच्चेपणा जाईपर्यंत तेलात आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि आता लगेच कांद्याची पेस्ट आपण टाकून घेऊया यामध्ये आणि 5 ते 7 मिनिटे आपल्याला हा कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे अजिबात कच्चा वास राहणार नाही, खायलासुद्धा टेस्टी लागेल. सर्व आता छान यामध्ये आपण मिक्स करून घेऊया चमच्याने आणि लो फ्लेमवर आपल्याला ही सर्व प्रोसेस करून घ्यायची आहे. कांद्याला छान तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि आता आपण टोमॅटोची पेस्ट यामध्ये टाकून घेऊया आणि टोमॅटोसुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. 4 ते 5 मिनिटे आपण हा परतून घेऊया. टोमॅटो लवकर शिजतो त्यामुळे आपण टोमॅटो नंतर टाकलेला आहे. तुम्ही एकत्रसुद्धा काढू शकता, पण असे वेगवेगळं जर पेस्ट बनवल्या आणि नंतर टाकल्या तर चव खूप छान लागते. त्यामुळे आपण वेगवेगळ्या पेस्ट बनवल्या आहेत आणि छान असं तेल सुटेपर्यंत हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता छान तेल सुटलेलं आहे आणि इकडे चणेसुद्धा आपले छान शिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवते मी. खूप छान असे शिजले, 2 शिट्ट्यात आरामात शिजतात. छान असे मऊ झालेले आहेत आणि आता यामधले आपल्याला थोडे चणे बाजूला काढून घ्यायचे आहेत. 1 प्लेटभर काढलेले आहे मी. तुम्हाला किती माणसाची बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही हे थोडेसे चणे बाजूला काढून ठेवू शकता. थोडेसे थंड झाल्यानंतर याची पेस्ट आपल्याला बनवायची आहे आणि तेच पाणी आपल्याला या भाजीमध्ये वापरायचं आहे. ते पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही. आपण चणे शिजवलेलं पाणी ते साईडला काढून घेतलं आहे मी आणि चणे साईडला ठेवलेले आहेत. आता हे मस्त आपलं कांदा आणि टोमॅटोचं पेस्ट छान अशी शिजलेली आहे. तेल छान सुटलेलं आहे. आता आपण मसाले बघूया काय-काय घ्यायचे आहे ते. कांदा मसाला घेतलेला आहे, गरम मसाला, हळद, लाल तिखट, तर्रीचं तिखट, मीठ आणि छोले मसाला घेतलेला आहे आणि थोडासा काळा मसाला घेतलेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही मसाले यामध्ये टाकू शकता. आणि आता हे मसाले सर्व आपण या पेस्टमध्ये टाकून देऊया छान. खूप छान अशी तर्री येणार आहे. खूप टेस्टी अशी भाजी होणार आहे मंडळी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत माझे रेसिपीचे अपडेट येईल. आता सर्व हे मसाले यामध्ये मिक्स झालेले आहेत आणि यालासुद्धा तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आपण बाजूला थोडेसे चणे ठेवले होते, त्याची रवासर अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता हे आपल्याला ते छोले मसाल्यामध्ये टाकायचे आहे म्हणजे आपला रस्सा घट्ट होईन अजून. आता यालासुद्धा छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या पेस्टला. आता यामध्ये सर्व चणे आपण टाकून घेऊया
आणि मिक्स करून घेऊया. सर्व चणे मी टाकून दिलेले आहे आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. अजिबात वाढवायचा नाही आपल्याला. आणि हे 2 ते 3 मिनिटे आपल्याला यामध्ये अशी शिजू द्यायची आहे. म्हणजे सर्व आपले हे मसाले वगैरे चण्यामध्ये आतपर्यंत मुरतील छान असे यामध्ये. पाहू शकता तुम्ही याला सुद्धा छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण जे साईडला पाणी ठेवलं होतं ते पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि अजून आपल्याला लागणार असेल तर आपण गरम पाणीच टाकायचं आहे. म्हणजे खूप छान अशी टेस्टसुद्धा येते याला आणि तर्रीसुद्धा येते. गरमच पाण्याचा वापर करा, लक्षात ठेवा. थंड पाणी अजिबात टाकायचं नाही यामध्ये. आता पाणी टाकल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया. खूप छान अशी तर्री आलेली आहे. तुम्ही बघू शकता. आपण तर्री मसालासुद्धा वापरला होता. थोडीशी उकळी आल्यानंतर यामध्ये आपण जी रवाळसर चण्याची पेस्ट केली होती ती यामध्ये टाकून द्यायची आहे आणि छान अशी मिक्स करायची आहे. एकदम छान असं जसं हॉटेलवर मिळतो तसाच आपला छोले मसाला घरच्या घरी तयार होतो मंडळी. 20 माणसाला पुरेल अशी एवढी ही छोल्याची भाजी आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आता आपल्या या छोले मसाल्याला आणि 2 मिनिटे असंच आपल्याला उकळी येऊ द्यायचं आहे. तुम्हाला एकदा मिक्स करून दाखवते मी म्हणजे तुम्हाला कळेल आपला रस्सा किती घट्ट झाला आहे ते. आणि तरीसुद्धा छान आलेली आहे. चव तर एक नंबर झालेली आहे. तुम्हाला बघूनच कळत असेल. एक नंबर अशी भाजी आपली लागते मंडळी. तुम्हीसुद्धा या प्रोसेसने ट्राय करा. कधीच तुमची भाजी चुकणार नाही. सर्व तुमचं कौतुक करतील. अशा प्रकारे ही भाजी आपली तयार आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. भेटूया अशाच झणझणीत चमचमीत रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.